हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला खूप छान असं बटाट्याचं भरीत दाखवणार आहे। कोणी केली सुद्धा नसेल ही रेसिपी, याची मला खात्री आहे। एवढी झटपट होते, एवढी चविष्ट आहे। तुम्ही एकदा केली ना तर परत परत कराल, कारण की करायला कंटाळा येणार नाही। खूप सोपी पद्धत आहे आणि खूप छान लागते, खूप जास्त टेस्टी। टिफिनसाठी एकदम उत्तम पर्याय आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा, स्किप करू नका। तर भरीत करण्यासाठी इथे मी बटाटे उकडून घेतले। ते एक 6-7 बटाटे आहेत आणि ते उकडून घ्यायचे। त्याआधी आपल्याला फार जास्त उकडायचे नाहीत, म्हणजे असे खूप शिजले नाही गेले पाहिजे। अशा पद्धतीने उकडून घ्या, म्हणजे त्याचे 2 भाग वगैरे नाही पडले पाहिजे लगेच असे। तर आता इथे मी जाळी ठेवली, माझ्याकडे ती जाळी नाही आहे म्हणून मी ह्यामध्येच कोणती पण गोष्ट भाजायची असेल तर भाजते। आणि हे बटाटे आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे त्याआधी, कारण की हे भाजल्यामुळे त्याचा जो फ्लेवर असतो ना, खरंच खूप जबरदस्त लागतो आणि ते खाताना आहे ना त्याचा स्मोकी फ्लेवर असं समजतो, जाणवतो। त्यामुळे ना ही स्टेप अजिबात स्किप करायची नाही आहे। बटाटे उकडल्यानंतर साल काढून घ्यायची आणि त्यांना असं व्यवस्थित छान सगळीकडनं डाग येईपर्यंत भाजायचे आपल्याला। आणि सगळे बटाटे व्यवस्थित असेच मी आता भाजून घेणार आहे। तर चला पुढचं हे दाखवते तुम्हाला आता मी काय करायचं आहे। मी एका प्लेटमध्ये इथं मिरची घेतली आहे, लसूण आणि जिरं घेतलं आहे। आणि हे काय करायचं आहे आपल्याला, पेल्याने किंवा म्हणजे आता माझ्याकडे खलबत्ता नाही आहे म्हणून मी पेल्याने करणार आहे। तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर तुम्ही त्याने सुद्धा करू शकता। आणि पेल्याने जास्त जोर बसत नाही म्हणून मिरचीचे मी ते 2 तुकडे करून घेतले। ते खलबत्त्यामध्ये तुम्ही डायरेक्ट टाकलं तरी चालेल। तर आता हे असं व्यवस्थित मी बारीक करून घेणार आहे पेल्यानेच, त्याला हे करून आणि अशा पद्धतीनेच ठेवायचं आहे आपल्याला, कारण की आपण भरीत करतोय आणि त्यामध्ये जास्त पेस्ट नको होती मला, म्हणून मग मी ओबडधोबडच केले। आणि तव्यामध्ये चपात्या केल्या होत्या आत्ताच, तर त्याच तव्यामध्ये मी भाजी टाकणार आहे। तर इथे मी 3 पळी तेल टाकलेले आणि त्यामध्ये मोहरी टाकायची आहे। तेल थोडं जास्त घ्यायचं, कारण की म्हणजे जरा चटपटीत छान वाटतं। आणि मोहरी तडतडल्यानंतर जिरं आपण ऑलरेडी क्रश केलं आहे, त्यामुळे मग जिरं नाही टाकले। तर मोहरी तडतडल्यानंतर ना आपल्याला हिंग टाकायचे आणि त्यामध्ये 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले, ते व्यवस्थित छान परतवून घ्यायचेत आपल्याला। आणि एक गोष्ट आहे बघा, की कढईमध्ये जेवढा कांदा लवकर परतला नाही ना जात, तेवढा लवकर तो तव्यामध्ये परतला जातो व्यवस्थित छान। तर कांदा थोडासा परतत आल्यानंतर ना आपल्याला त्यामध्ये हे जे ठेचून घेतलेलं होतं ते सगळं टाकायचं आहे आणि हे सुद्धा व्यवस्थित छान परतवून घ्यायचं आहे। मध्ये मध्ये अद्वैतचा आवाज येतोय, तो इथेच खेळत असतो माझ्या आजूबाजूलाच। तर आणि ह्या ज्या खूप मोठ्या मिरच्या राहिल्या होत्या त्या मी मग नंतर ना कलथानेच थोड्याशा कट करून घेतल्या ते। तर अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला धना पावडर टाकायची आहे, हळद टाकायची आहे आणि ही सुद्धा व्यवस्थित छान एकजीव करून घ्यायचे। खरंच खूप छान रेसिपी आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला सगळ्यांनाच आवडेल। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे, त्यामुळे एकदा तरी नक्की केलीच पाहिजे। आणि आता हे जे बटाटे आपण भाजून घेतले होते ते ह्यामध्ये टाकून घ्यायचे, ते हातानेच फोडून, आणि मीठ टाकायचे आणि छान व्यवस्थित एकत्र करायचे। अगदी झटपट होते, तुमच्या लक्षात आलं असेल फार काही सामान त्याला लागत नाही आणि खरंच खूप अफलातून होते। यात एक मेनू अजून ॲड करायचा राहिला आहे, एक जिन्नस, त्यामुळे लगेच व्हिडिओ सोडून जाऊ नका, रेसिपी संपूर्ण बघा, कारण की हे जे शेवटचं जिन्नस टाकते ना त्याने खरंच खूप अजून चव येते। तर इथे मी शेंगदाण्याचा कूट घातला आहे, माझ्याकडे ऑलरेडी केलेला होता आणि अद्वैत झोपला होता म्हणून मग मी परत मिक्सर नाही लावलाय, नाहीतर ओबडधोबड असा परत कूट जर करून टाकला ना तर खूप छान लागतो, थोडे अख्खे शेंगदाणे। तर माझ्याकडे बारीकच होता मग मी तोच घातलाय आणि भरपूर कोथिंबीर घालायची आणि आपली ही भाजी झालेली आहे। जर तुम्हाला करायची असेल तर खरंच नक्की एकदा करून बघा। बटाटे प्रत्येकाच्या घरामध्ये एनी टाईम अवेलेबल असतात, त्यामुळे एकदा ही रेसिपी झालीच पाहिजे। आणि केल्यानंतर ना कशी झाली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका। नवीन असाल तर सबस्क्राईब करा। माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद। उद्या एक छानसा ब्लॉग किंवा व्हिडिओ घेऊन हजर राहीन, तोपर्यंत बाय।